हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवतो आपण वरेची भाकरी. तर ही भाकरी वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. हे पहा, आता मी ही वरई भिजून घेतलेली 4 तास आणि आता मी ही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि ही वाटून घेते बारीक. हे पहा, आता आपण वरई वाटून घेतली. आता आपण गॅस मी चालू केला आहे. आता आपण पाणी किती टाकायचं ते पाहू. हे पहा, आता मी एवढं पाणी घेतले. हीच वरई घेतली होती भरून आणि हे थोडंसं पाणी मी कमी घेतले. गॅस चालू आहे. आता कढईत आपली पाणी ओतून घेते मी. हे पहा, आता याला उकळी आली का आपण हे पहा, याच्यात मी मीठ थोडंसं टाकून घेतलं आहे आणि ते पाण्याला उकळी आल्यावर हे एवढं आपण मिश्रण त्याच्यात टाकून घ्यायचं. हे पहा, हे पाणी आपण हे भांडं धुतले, हे पाणी याच्यातच घालून घेऊ आणि हे वाटलेलं आपलं हे एवढं मिश्रण आहे. आता याला चांगली उकळी आली का आपण हे त्याच्यात टाकून घेऊ. हे पहा, आता आपण मिश्रण याच्यात टाकून घेऊ. हे पहा, आता हे किती घट्ट झाले त्यानेच पाहिलं. आणि हे आता असं शिजून घ्यायचं आपल्याला चांगलं. बारीक गॅस केलेला आहे मी, जास्त फास्ट नाही. आता हे शिजून घ्यायचं चांगलं घट्ट होईपर्यंत. याच्यात गाठी होऊन द्यायच्या नाही लई. थोडा गॅस मी फास्ट केला आहे, थोडंसं घट्ट होईपर्यंत. नंतर बारीक गॅस करायचा पुन्हा. हे पाहता, हे चांगलं घट्ट गोळा करायचा याचा आपल्याला. हे पहा, असा वेगळ्या प्रकारची झाली ना आपली भाकरी. आत्तापर्यंत काय करायचं, सगळे राजगिरं साबुदाणा मिक्स करायचं आपण, पीठ दळून आणायचं 9 दिवसाच्या उपवासाला. आणि ही 9 दिवसाच्या उपवासाला घाईच्या वेळेस जर आपल्याला हे नसल, पीठ नसल, तर पटकन आपण भिजून 1 तास भिजत घातली ना तरी पण त्याची पूर्ण भाकरीसाठी तयार होतं ते पीठ. दळून घ्यायला लगेच मिक्सरवरती वाटून घ्यायचं. दळायला जायला वेळ नसेल किंवा काय नसेल तर पटकन आपलं घरी दळून लगेच भाकरीचं पीठ असं तयार करता येतं. तर आहे का नाही आपली वेगळी भाकरीची पद्धत. बघा, आता ही कोणी केली किंवा नाही केली, हे काय आपल्याला केली असेल तर बघा, कोणी नसेल केली तर सर्वांनी पण हे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. खरंच पटकन जर कोणी पाहुणे आले तर आपण थोडा वेळ भिजत घातली तरी चालतं. आता मला आज वेळ होता म्हणून जास्त वेळ काम पण होतं बाकीचं, त्यामुळे मी हे आधीच भिजत घातलं होतं. आता मी हे गॅस बंद करते आणि 5 मिनटं हे झाकून ठेवू आता आपण त्याला. आणि जरा गरम वाफेने जरा थोडं वाटले मऊ होईन अजून थोडंसं पीठ. आणि आता याला चांगला चिकटपणा पण येणार आहे. तर आता हे आपण 10 मिनटं 5 मिनटं ठेवलं तरी चालेल. हे पहा, आता आपले 5-7 मिनटं झाल्यात. आता हे आपण पीठ काढून घेऊन मऊ करून घेऊ हाताने. हे पहा, आता आपलं पीठ काढून घेऊ आपण. गरम इकडे हे पहा, आता आपण मळून घेऊया. एक वाटी आपली भगर वाटून झाली होती, तर त्याला 1 वाटी आपण पाणी घातलं. थोडं कमी घातलं तरी चालेल. आता याला जरा तेलाचा हात लावून मळून घेऊ, कारण चिकटायचं नाही म्हणजे. हे पहा, आता आपण तेलाचा हात थोडा लावून घेतला म्हणजे चिकटायचं नाही मळताना आणि चांगली मऊ होईल. तुम्ही जेवढं बारीक दळाल ना तेवढी भाकरी चांगली येणार. दळताना चांगली बारीक दळा. तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल ना अशी भाकरी केलेली मी, भाकरी करणारे म्हणून. तर हे आपल्याला याचे ना वरईचे हे पण येणार, पुऱ्यासुद्धा करता येणार बघा तुम्ही. आणि हे असं चांगलं मळून घ्यायचं. गरम आहे, हात भाजतोय. हे पीठ आता मळून
असं खाली चिकटतं, जरा ओलसर जास्त असतं ना, म्हणून जरा हे असे गोळे करून घ्यायचे. तर आपण करणार आहे ना, हे 2 प्रकारचे करणार आहे भाकरी. मी ते दाखवणार आहे तुम्हाला कशा 2 प्रकारच्या करणार आहे ते. हे पहा, आता आपले हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊ. आता त्यासाठी आता आपण पुरी यंत्रावर करू भाकरी. तर त्यासाठी बघा, हे मी कागद घेतला आहे प्लॅस्टिकचा आणि याला फक्त तेलाचा हात थोडासा लावून घ्यायचा. बघा, तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता. हे असं आणि त्याच्यावर हे कागद ठेवायचा, बस, बाकी काही नाही. त्याला पण तेल लागतं, वरच्या कागदाला पण. हे असं बाजूला ठेवायचा एक. ही गोळा असा घ्यायचा आणि त्याच्यावर असं ठेवून ही छोटीशी ही अशी तयार होती. पहा, झाली की छान आपली. जास्त जाड नाही, पातळ नाही, छान झाली. जास्त दाबायचं नाही, थापायचं नाही, काय नाही. हे पहा, आता बरोबर झाली. हे पहा, बरोबर झाली का नाही भाकरी, तुम्हाला दाखवते. मी गॅस लावते, जरा चालू करते भाकरीला तवा. तापलेलाच आहे. ही पहा, आता ही आपली लाटून झाली, बरोबर मापात झाली सगळी. आणि पहा, आता ही आपल्याला या अशीच घ्यायची आणि तव्यावरती टाकायची. आता आपण तव्यावरती टाकून घेऊया. ही पहा, आता अशी मी घेऊन तव्यावर अशी बोटांनी सोडली तरी तुटत नाही, पाहिलं. आणि आता ही आपण भाजून घेऊया भाकरी. तोपर्यंत मी अशीच एक भाकरी परत बनवून घेते आणि दाखवते. थापायचं नाही, काय नाही, काय नाही. एकदा पीठ मळून घेतलं का फक्त आपली हे पहा, हे पहा, आता आपण भाकरी जरा सुकली. आता याला काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा, जास्त नाही. कारण कसं आहे, खालच्या बाजूने पण छानपैकी भाजली पाहिजे. हे पहा, अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता ही पलटी करायची. पहा, आणि आता ही भाजून घेऊया आपण. तोपर्यंत आपली दुसरी भाकरी पण ही अशी तयार आहे ना. तर आता हे पहा, आता ती भाकरी भाजेपर्यंत आपण काय दुसरं बनवू. हे पहा, आता आपली भाकरी भाजली आणि आता बघा, भाकरी आपली टम्म अशी फुगली. छानपैकी भाकरी. आता मी ही साईडला ठेवते आणि आपली दुसरी पण केलेली टाकून घेऊया आपण. हे बघा, पाहिजे तेवढी आपल्याला पातळ करता येते बरं का. हे पहा, आता मी टाकून घेतली. तुटत नाही, काय नाही, कशी पण टाका. हे पहा, आता आपण भाकरी पलटी करून घेऊ. बारीक गॅस केला आहे. तोपर्यंत आता भाजली ही पण भाकरी. आता आपण ही भाकरी तव्यात भाजली की आता ही याच्यावर भाजून घेऊ. बघा, पाहिले कशी टम्म फुगली. ही पहा, आपली भाकरी छानपैकी फुगली. आता आपण दुसऱ्या प्रकारची करून दाखवू. हे पहा, आता आपण पुढची वेगळ्या प्रकारे भाकरी करू. हे पहा, आता आपल्याकडं काय वरईचं पीठ नाही, मग हे राजगिऱ्याचं पीठ होतं, मी हेच घेतलं. हे पहा, आणि याच्यावर आता आपण अशी भाकरी थापून करू किंवा लाटून करू. हे पहा, किंवा कागद ठेवायचा आणि लाटून करायची भाकरी. हे पहा,
अशी लाटून केली तरी चालतं. आपण म्हणजे लाटून करू शकतो. थोडंसं खाली पीठ टाकलं, वरून प्लॅस्टिकचा कागद टाकला, पाहिजे तेवढी मोठी भाकरी करता येणार आपल्याला पहा. आणि पण मी छोटे छोटेच केले दाखवल्यात. हे पहा असं, हे अशी भाकरी आपल्याला पाहिजे तशा करून घेता येतात. पूर्ण चपाती करतो आपण त्याप्रमाणे सुद्धा पातळ याची भाकरी होणार. आणि 9 दिवसाच्या उपवासाला किती छान ना आपली अशी भाकरी. म्हणजे दळलेलं नसलं तरी पण आपण वरे भिजवून घालून ही पीठ तयार करू शकतो भाकरीला, बरोबर. हे पहा, हे पहा आता, हे पहा. आता मी हे भाकरी तुम्हाला तव्यावरती दाखवते टाकून. हे पहा, कशी पण पकडा आणि टाका. बघा आता ही अशी केली आपण. बघा ह्या भाकरीला आपण पीठ लावले ना, म्हणून थोडंसं पाणी पण लावून घ्यायचं आणि पलटी करायची. हे पहा, हे पहा. आता आपण भाकरी भाजून घेऊ, बाजूला ठेवू. आता याचा कलर हे राजगिऱ्याच्या पिठामुळं असा लाल झालाय, नाहीतर म्हणणार असा काही कलर झालाय असं नको वाटायला. कारण पीठ ते असं गुलाबीसर पीठ हे असतं राजगिऱ्याचं. झालं आता आपली भाकरी पण भाजून. हे पहा, छान कशी आपली भाकरी भाजली. आणि आता आपण पुढची प्रोसेस आता आपलं ते उरलेलं पीठ आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडं तिखट टाकून घेतलं, मीठ टाकायचं थोडंसं आणि मळून घ्यायचं चांगलं. हे पहा, याच्यात आहे ना थोडंसं तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला टाकते, सॉरी, याच्यामध्ये ना आमचूर पावडर टाकू शकता, किंवा अजून काय आंबट असेल ते लिंबू पिळू शकता याच्यात. आणि हे असं चांगलं मळून घेऊ शकता. हे पहा, आमचूर पावडरनी पण चांगली टेस्ट येणार याला. मिरची याच्यात आणि मग खूप चवेला लागणार. आता हे बघा, आता आपण याचं काय उरलेल्या पिठाचं म्हणजे मीच ठेवलं आहे थोडंसं, छोट्या छोट्याच भाकरी दाखवल्या तुम्हाला. आणि ह्यासाठी आता हे बघा, हे याच्यामधून आपल्याला बरंच काय काय करू शकतो आपण. हे याच्यात आपण एवढी शेव काढून घेऊया. हे पहा, आता याची शेव काढून घेऊ थोडीशी. आता आपण तेल तापाय ठेवलेले आहे. मीडियम जरा गॅस करते, थोडासा वाढवते. हे पहा, आता पलटी करून घेऊ आपण. हे पहा, आता आपण शेव काढून घेऊ. पलटी करून घेऊ आता आपण. असंच शेव आपण काढून घेऊ. हे पहा, आपण प्रेस करून केलेली भाकरी, लाटून केलेली भाकरी, आणि त्याच पिठाची आपण तिखट आणि मीठ टाकून शेव बनवली. तर पहा आता ही कशी वाटली. हे पहा, आता शेव आपली कशी कुरकुरीत झाली, बघितलं. खाऊन टाकू. बघ किती कुरकुरीत शेव झाली. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.